थोडं अंतर चालल्यावर थकवा येतो. अंड्यांपेक्षाही जास्त प्रोटीन. वृद्धापकाळात ताकद परत देणारे अन्न. एक गोष्ट सांगा, तुम्हाला कधी असं जाणवलं आहे का की सकाळी उठताना पाय साथ देत नाहीत? किंवा जिने चढताना श्वास लागतो, जे आधी कधी होत नव्हतं? आणि सगळ्यात त्रासदायक गोष्ट म्हणजे मनात इच्छा असते की नातवंडांसोबत खेळावं, पार्कमध्ये फिरावं, घरची कामं स्वतः करावीत. पण शरीर साथ देत नाही. जर तुमच्यासोबत असं होत असेल, तर थांबा. कारण आजची ही माहिती तुमच्यासाठी फक्त उपयोगीच नाही, तर तुमचं आयुष्य बदलू शकते. आणि मी हे खूप विचार करून सांगतोय. आता तुम्ही विचार करत असाल, हे तर वयाचं परिणाम आहे. 60 नंतर असंच होतं, पण नाही. हे फक्त वयामुळे नाही. हा एक संकेत आहे. तुमच्या स्नायूंनी दिलेला SOS सिग्नल आहे की त्यांना योग्य पोषण मिळत नाही. आणि त्या पोषणाचं नाव आहे प्रोटीन. पण इथे एक मोठा गैरसमज आहे, जो लाखो वृद्धांना कमजोर ठेवतो. बहुतेक लोकांना वाटतं की प्रोटीन म्हणजे फक्त अंडी. पण तुम्हाला माहिती आहे का, आपल्या भारतीय स्वयंपाकघरातच अशा 10 गोष्टी आहेत ज्या अंड्यांपेक्षाही जास्त प्रोटीन देतात. होय, अगदी खरं. ही कोणतीही परदेशी सुपरफूड नाहीत. ही तीच डाळ, तेच हरभरे, तेच पनीर आहेत, जे पिढ्यानपिढ्या आपल्या ताटात आहेत. आता आधी समजून घेऊया की 60 नंतर शरीरात काय होतं. कारण समस्या मुळापासून समजली तरच उपाय काम करतो. वैद्यकीय भाषेत याला सार्कोपिनिया म्हणतात. ही अशी अवस्था आहे, ज्यात वयानुसार स्नायू हळूहळू कमकुवत आणि बारीक होत जातात. 30 वर्षांनंतर प्रत्येक दशकात शरीर सुमारे 3 ते 5% स्नायू कमी करतं. पण 60 नंतर ही गती आणखी वाढते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही प्रक्रिया हळूहळू आणि शांत होते. आपल्याला लगेच लक्षात येत नाही. हळूहळू पाय कमजोर होतात, हातांची पकड कमी होते, पाठ वाकते. आणि एक दिवस लक्षात येतं की आधी सहज होणारी कामं आता होत नाहीत. सार्कोपिनियाची कारणं. प्रोटीनची कमतरता. वयानुसार शरीराची प्रोटीन तयार करण्याची क्षमता कमी होते. हार्मोन्समध्ये बदल. टेस्टोस्टेरॉन आणि ग्रोथ हार्मोन कमी होतात. कमी हालचाल. शरीराला पुरेसा व्यायाम मिळत नाही. आहारात प्रोटीनची कमतरता हे सर्वात जास्त दुर्लक्षित कारण आहे. प्रोटीन कमी मिळाल्यास काय होतं? स्नायू कमजोर होतात. लवकर थकवा येतो. हाडं कमजोर होतात. पडण्याचा धोका वाढतो. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. जखमा भरायला उशीर लागतो. म्हणजेच प्रोटीनची कमतरता फक्त कमजोरीच नाही तर अनेक गंभीर समस्या निर्माण करते. यामुळे संपूर्ण शरीराची व्यवस्था बिघडते. मग प्रश्न येतो, 60 वर्षांनंतर किती प्रोटीन आवश्यक आहे? तज्ज्ञांच्या मते 60 वर्षांवरील व्यक्तीने आपल्या वजनाच्या प्रत्येक किलोमागे किमान 1.2 ते 1.5 ग्रॅम प्रोटीन दररोज घ्यायला हवे. म्हणजेच जर तुमचं वजन 60 किलो असेल तर तुम्हाला दररोज किमान 72 ते 90 ग्रॅम प्रोटीनची गरज आहे. आणि एका अंड्यात साधारण 6 ग्रॅम प्रोटीन असतं. म्हणजे फक्त अंड्यांवर अवलंबून राहणं पुरेसं नाही. म्हणूनच आज आपण अशा 10 पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत, जे तुमची प्रोटीनची गरज सहज आणि चविष्ट पद्धतीने पूर्ण करू शकतात. तेही आपल्या भारतीय स्वयंपाकघरातून. चला, सुरुवात करूया पहिल्या सुपरफूडपासून. पहिलं सुपरफूड, काळा हरभरा, काळा चणा. होय, तोच काळा हरभरा जो आपल्या आजीआजोबांच्या काळापासून खाल्ला जातो. 100 ग्रॅम काळ्या हरभऱ्यात सुमारे 22 ग्रॅम प्रोटीन असतं. तुलनेसाठी एका अंड्यात 6 ग्रॅम प्रोटीन असतं. म्हणजे 100 ग्रॅम काळा हरभरा साधारण 3.5 अंड्याएवढं प्रोटीन देतो. याशिवाय त्यात आयर्न,
रक्त वाढवण्यासाठी, थकवा कमी करण्यासाठी. फायबर, पचन सुधारण्यासाठी. मॅग्नेशियम आणि झिंक, स्नायूंसाठी. कमी ग्लायसेमिक इंडेक्स, डायबिटीज असणाऱ्यांसाठी उपयुक्त. कसा खावा? रात्री 50 ग्रॅम काळा हरभरा पाण्यात भिजत ठेवा. सकाळी तो गाळून त्यावर थोडा लिंबाचा रस आणि काळं मीठ टाकून हळूहळू चावून खा. दात कमजोर असतील तर थोडा उकळून खा. स्प्राउट करून खाल्ल्यास प्रोटीन अधिक चांगल्या प्रकारे शरीरात शोषलं जातं. दुसरं सुपरफूड मूग डाळ. ही सर्वात कमी महत्त्व दिलेली पण अत्यंत गुणकारी डाळ आहे. 100 ग्रॅम मूग डाळीत सुमारे 24 ग्रॅम प्रोटीन असतं. मूग डाळीची खास गोष्ट म्हणजे ती खूप सहज पचते. 60 नंतर पचनशक्ती कमी होते, त्यामुळे जड अन्नामुळे गॅस, ॲसिडिटी होऊ शकते. मूग डाळ हा यासाठी उत्तम उपाय आहे. यामध्ये फोलेट, मेंदूसाठी. पोटॅशियम, ब्लड प्रेशर नियंत्रणासाठी. अँटीऑक्सिडंट्स, वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावण्यासाठी. मॅग्नेशियम, स्नायू रिलॅक्स आणि चांगली झोप. कसा खावा? मूग डाळ भिजवून त्याचं पीठ करून त्याचे चिल्ले, धिरडे बनवा. किंवा मूग डाळ खिचडी, थोड्या भातासोबत, पूर्ण आहार. तिसरं सुपरफूड पनीर. 100 ग्रॅम पनीरमध्ये सुमारे 18 ग्रॅम प्रोटीन असतं. पण पनीरची खरी ताकद त्याच्या कॅल्शियममध्ये आहे. 100 ग्रॅम पनीरमध्ये सुमारे 480 मिग्रा कॅल्शियम असतं, जे तुमच्या दैनंदिन गरजेच्या जवळपास अर्ध आहे. 60 नंतर हाडं कमजोर होण्याची, ऑस्टिओपोरोसिस, समस्या वाढते. विशेषतः महिलांमध्ये पनीर ही कमतरता भरून काढण्यासाठी उत्तम पर्याय आहे. पनीरचे फायदे. केसिन प्रोटीन, हळूहळू पचतं आणि दीर्घकाळ स्नायूंना पोषण देतं. फॉस्फरस, दात आणि हाडांसाठी महत्त्वाचं. पनीरमध्ये व्हिटॅमिन असतं जे नर्व्हस सिस्टमला निरोगी ठेवतं आणि झिंक असतं जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. पनीर कसं खावं? लक्षात ठेवा, पनीर तळून खाल्ल्यास त्यातील पोषक घटक कमी होतात. सर्वात चांगला मार्ग म्हणजे स्टीम पनीर. पनीरचे छोटे तुकडे करा, त्यात थोडं काळं मीठ, जियाची पूड आणि कोथिंबीर घाला. किंवा पनीर भुर्जी बनवा, कांदा, टोमॅटो आणि हलके मसाले घालून. रात्री झोपण्याच्या 1 तास आधी थोडं पनीर खाल्ल्यास स्नायूंच्या रिकव्हरीसाठी खूप फायदेशीर ठरतं. आता पुढचं सुपरफूड पाहूया. चौथं सुपरफूड सोयाबीन. हे प्रोटीनचं राजा मानलं जातं. 100 ग्रॅम सोयाबीनमध्ये सुमारे 36 ग्रॅम प्रोटीन असतं. म्हणजे अंड्यापेक्षा सुमारे 6 पट जास्त. हे एक पूर्ण प्रोटीन आहे, म्हणजे त्यात सर्व 9 आवश्यक अमिनो आम्ले असतात. फायदे. ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स, सूज कमी करतात. आयर्न, ॲनिमिया टाळतो. कॅल्शियम, हाडांसाठी. आयसोफ्लेवोन्स, महिलांमध्ये हार्मोन संतुलनासाठी. हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त. कसं खावं? सोया चंक्स, सोया नगेट्स, 15 मिनिटे गरम पाण्यात भिजवा. पाणी काढा. हलक्या मसाल्यात भाजी किंवा पुलाव बनवा. दिवसाला 50-60 ग्रॅम पुरेसे आहेत. जास्त प्रमाणात घेतल्यास काहींना थायरॉइड समस्या होऊ शकतात, म्हणून डॉक्टरांचा सल्ला घ्या. पाचवं सुपरफूड मसूर डाळ. 100 ग्रॅम मसूर डाळीत सुमारे 26 ग्रॅम प्रोटीन असतं. ही नैसर्गिक ऊर्जा वाढवणारी डाळ आहे. फायदे. फोलेट, रेड ब्लड सेल्स तयार करण्यासाठी. पॉलिफेनॉल्स, अँटीऑक्सिडंट. सोल्युबल फायबर, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी. फॉस्फरस, किडनीसाठी. 60 नंतर थकवा आणि कमजोरी वाटणाऱ्यांसाठी ही खूप उपयोगी आहे. कसं खावं? मसूर डाळ सूप, लसूण, आले, हळद, टोमॅटो घालून. किंवा पालक घालून मसूर डाळ, यामुळे आयर्न आणि प्रोटीन दोन्ही वाढतात.
6वं सुपरफूड धी. आपल्या संस्कृतीत प्रत्येक शुभ कामापूर्वी धी दिलं जातं आणि त्यामागे कारण आहे. 100 ग्रॅम साध्या दह्यात सुमारे 10-11 ग्रॅम प्रोटीन असतं. ग्रीक योगर्टमध्ये हे 17-18 ग्रॅम पर्यंत असू शकतं. पण दह्याची खरी ताकद म्हणजे त्यातील प्रोबायोटिक्स, चांगले बॅक्टेरिया, जे पचन सुधारतात. 60 नंतर पचन चांगलं असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण पचन नीट नसेल तर पोषक घटक शरीरात नीट शोषले जात नाहीत. दह्याचे फायदे. कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, हाडांसाठी उत्तम. बी व्हिटॅमिन्स, ऊर्जेसाठी. फॉस्फरस, किडनी आणि मेंदूसाठी. प्रोबायोटिक्स, इम्युनिटी वाढवतात. कसं खावं. दुपारच्या जेवणात 1 वाटी साधं धी जरूर घ्या. रात्री धी खाणं टाळा, आयुर्वेदानुसार कफ वाढतो. उन्हाळ्यात लस्सी किंवा रायता करून घेऊ शकता. एक महत्त्वाची टीप, बाजारातील फ्लेवर्ड योगर्ट घेऊ नका. त्यात साखर खूप जास्त असते. घरचे ताजे धी सर्वात उत्तम आहे. आतापर्यंत आपण 6 सुपरफूड्स पाहिले आणि मी वचन दिलं होतं की काही अशा गोष्टीही सांगणार आहे ज्याकडे तुम्ही कदाचित आधी लक्ष दिलं नसेल. तर कमेंटमध्ये नक्की सांगा की यापैकी कोणत्या गोष्टी तुम्ही आधीपासून खात आहात. आणि हो, तुम्हाला माहीत आहे का पुढचं सुपरफूड थकवा पूर्णपणे दूर करण्यासाठी ओळखलं जातं. 7वं सुपरफूड आहे बदाम. 100 ग्रॅम बदामात सुमारे 21 ग्रॅम प्रोटीन असतं. पण बदाम फक्त प्रोटीनचा स्रोत नाही, तर ते पूर्ण ब्रेन फूड, मसल फूड आणि हार्ट फूड आहे. बदामात काय असतं. व्हिटॅमिन ई, एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट, जो पेशींना नुकसानापासून वाचवतो आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावतो. मॅग्नेशियम, 60 नंतर अनेक लोकांमध्ये याची कमतरता दिसते, यामुळे स्नायूंमध्ये गोळे येणे, झोप न लागणे आणि चिंता वाढू शकते. हेल्दी फॅट्स, मेंदूचे कार्य सुधारतात. कॅल्शियम, हाडे मजबूत करतो. राइबोफ्लेविन, ऊर्जा निर्मितीत मदत करतो. बदाम कसे खावे. रात्री 6 ते 7 बदाम पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर त्याची साल काढून रिकाम्या पोटी चावून खा. भिजवलेल्या बदामातील एन्झाईम इन्हिबिटर्स नष्ट होतात, त्यामुळे ते सहज पचतात. एक महत्त्वाची गोष्ट, बदाम नेहमी साधे, प्लेन खा. नमकीन किंवा जास्त भाजलेले बदाम खाल्ल्यास त्यातील सोडियम वाढून ब्लड प्रेशर वाढू शकतो. 8वं सुपरफूड आहे भोपळ्याचे बी, कद्दू के बीज. याबद्दल 90% लोकांना माहिती नसते. 100 ग्रॅममध्ये सुमारे 30 ग्रॅम प्रोटीन असतं, म्हणजे जवळपास 5 अंड्याइतकं. भोपळ्याच्या बियांमध्ये काय असतं. झिंक, इम्युनिटी आणि टेस्टोस्टेरॉनसाठी महत्त्वाचं. ट्रिप्टोफॅन, सेरोटोनिन तयार करण्यात मदत करतो, मूड चांगला ठेवतो, झोप सुधारतो. आयर्न, ऊर्जा वाढवतो. ओमेगा 3 आणि ओमेगा 6, सांध्यांची सूज कमी करतात. फायटोस्टेरॉल्स, कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतात. कसे खावे. कच्चे किंवा हलके भाजून खाऊ शकता. सलाडमध्ये, स्मूदीमध्ये घाला किंवा रात्री दुधासोबत 1 चमचा पावडर घ्या. यामुळे झोप चांगली लागते आणि स्नायूंची रिकव्हरी होते. पुढच्या वेळी भोपळ्याची भाजी बनवल्यावर बी फेकू नका. ती स्वच्छ करून वाळवून साठवून ठेवा. आतापर्यंत 8 सुपरफूड्स झाले. आता 9व्या कडे वळूया. 9वं सुपरफूड आहे राजमा. राजमा भात हा उत्तर भारतातील खूप लोकप्रिय पदार्थ आहे आणि तो फक्त चविष्ट नाही तर खूप पौष्टिकही आहे. 100 ग्रॅम राजमामध्ये सुमारे 24 ग्रॅम प्रोटीन आणि भरपूर फायबर असतं. राजमामध्ये काय असतं. आयर्न, ॲनिमिया कमी करण्यात मदत. पोटॅशियम, ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवतो. फोलेट, हार्टसाठी फायदेशीर. अँटीऑक्सिडंट्स, अँथोसायनिन्स, मेंदूचं वृद्धत्व मंदावतात. स्लो डायजेस्ट होणारे कार्ब्स, ऊर्जा स्थिर ठेवतात,
ब्लड शुगर अचानक वाढू देत नाहीत. कसे खावे? राजमा रात्री भिजत ठेवा. सकाळी कुकरमध्ये शिजवा. कमी तेलात आणि हलक्या मसाल्यात बनवा. अर्धी वाटी ब्राऊन राईस सोबत खा. महत्वाची टीप: राजमा नीट शिजलेला असावा. अर्धवट शिजलेला राजमा पचायला कठीण असतो. ज्यांना युरिक ॲसिडची समस्या आहे त्यांनी मर्यादित प्रमाणात खावे आणि डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 10वे आणि शेवटचे सुपरफूड आहे क्विनोआ. हे गेल्या काही वर्षात खूप लोकप्रिय झाले आहे. 100 ग्रॅममध्ये सुमारे 14-15 ग्रॅम प्रोटीन असतं. पण किनवाची सर्वात मोठी खासियत म्हणजे हे एक कंप्लीट प्रोटीन आहे. याचा अर्थ असा की यात सर्व 9 आवश्यक अमिनो ॲसिड्स असतात, जे वनस्पती आधारित अन्नात फारच कमी प्रमाणात आढळतात. याशिवाय हे ग्लुटेन फ्री आहे, त्यामुळे ज्यांना गव्हाची ॲलर्जी आहे त्यांच्यासाठी हे खूप चांगले आहे. किनवामध्ये काय असते? फायबर बद्धकोष्ठता दूर करते. मॅंगनीज हाडांच्या आरोग्यासाठी. फॉस्फरस ऊर्जा मेटाबॉलिझमसाठी. आयर्न आणि झिंक इम्युनिटी आणि ऊर्जा वाढवतात. राइबोफ्लेविन मायग्रेन आणि डोकेदुखी कमी करण्यात मदत. किनवा कसा खावा? तो अगदी भातासारखाच शिजवा. 2 कप पाण्यात 1 कप किनवा घाला आणि 15 मिनिटे शिजवा. राजमा, भाज्या किंवा डाळीसोबत खा किंवा सकाळी दुधात शिजवून ओटमीलसारखा खा. वर थोडे बदाम आणि मध घाला. यामुळे वजन नियंत्रणात राहते, ऊर्जा मिळते आणि स्नायूंना पोषण मिळते. तर हे होते 10 सुपरफूड्स. आता एकदा थोडक्यात पुनरावलोकन करूया. काळे चणे 100 ग्रॅममध्ये 22 ग्रॅम प्रोटीन. मूग डाळ 24 ग्रॅम. पनीर 18 ग्रॅम. सोयाबीन 36 ग्रॅम सर्वाधिक. मसूर डाळ 26 ग्रॅम. धी योग्य प्रमाणात प्रोटीन. बदाम 21 ग्रॅम. भोपळ्याचे बी 30 ग्रॅम. राजमा 24 ग्रॅम. किनवा 14-15 ग्रॅम. आता महत्त्वाचा प्रश्न: हे आहारात कसे समाविष्ट करायचे? खूप लोक एकाच वेळी सर्व बदल करण्याचा प्रयत्न करतात आणि मग थकून जातात. माझा सल्ला: एका वेळी एकच गोष्ट सुरू करा. पहिल्या आठवड्यात रोज सकाळी भिजवलेले चणे खा. दुसऱ्या आठवड्यात दुपारी धी जोडा. तिसऱ्या आठवड्यात संध्याकाळी बदाम खा. अशा प्रकारे हळूहळू 3 महिन्यात 10-12 प्रोटीनयुक्त पदार्थ आपल्या दिनचर्येत सहज सामावून घेऊ शकता. जेव्हा ही सवय बनते तेव्हा तुम्हाला स्वतः जाणवेल, ताकद वाढते, थकवा कमी होतो आणि हालचाल करणे सोपे होते. काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा. प्रोटीनच्या शोषणासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. त्यामुळे प्रोटीनसोबत लिंबू किंवा आवळा घ्या. पुरेसे पाणी प्या, दिवसाला किमान 8-10 ग्लास, थोडे थोडे करून. प्रोटीन दिवसात विभागून घ्या, सकाळ, दुपार आणि रात्री तिन्ही वेळा. व्यायाम आवश्यक आहे. दररोज किमान 30 मिनिटे चालणे आणि हलका व्यायाम करा. उदा. खुर्चीवर बसणे, उठणे, भिंतीचा आधार घेऊन स्क्वॅट्स. झोप खूप महत्त्वाची आहे. 7-8 तासांची गाढ झोप आवश्यक आहे. एक वास्तव उदाहरण. आपल्या एका 67 वर्षांच्या प्रेक्षकांनी 3 महिन्यांपूर्वी सांगितले की त्यांच्या पायात इतकी कमजोरी होती की घरात 10 पावले चालणेही कठीण होते. त्यांना हळूहळू प्रोटीनयुक्त आहार सुरू करण्याचा सल्ला देण्यात आला. सकाळी चणे, दुपारी डाळ, संध्याकाळी बदाम. 3 महिन्यांनंतर त्यांनी सांगितले, आता ते रोज पार्कमध्ये 20 मिनिटे चालतात. हाच या माहितीचा उद्देश आहे. कोणतीही जादुई औषधं नाहीत, फक्त योग्य माहिती, ज्यामुळे तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकता. मित्रांनो, जर तुम्हाला तुमचे वृद्धत्व निरोगी आणि ताकदवान बनवायचे असेल तर आजपासूनच सुरुवात करा. लक्षात ठेवा,
60 वर्षे हा शेवट नाही, तर एक नवीन सुरुवात आहे. तुमच्याकडे अनुभव आहे, समज आहे आणि आता योग्य माहितीही आहे. फक्त योग्य पावले उचलण्याची गरज आहे. आज रात्रीच काळे चणे भिजत ठेवा आणि उद्यापासून तुमची नवी सुरुवात करा. मेडिकल डिस्क्लेमर: ही माहिती फक्त सामान्य आरोग्य जागरूकतेसाठी आहे. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक स्थिती वेगळी असते. विशेषतः जर तुम्हाला डायबिटीज, किडनीचा आजार, थायरॉइड किंवा इतर कोणतीही समस्या असेल, तर आहारात बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. ही माहिती कोणत्याही वैद्यकीय उपचाराचा पर्याय नाही.